साहेब, तुम्ही एका माणसाला किती टॅक्सांना परमिट देता? एक माणूस किती टॅक्सांचं परमिट काढू शकतो? एक माणूस किती टॅक्सांना परमिट घेऊ शकतो टुरिस्ट टॅक्सीचं? तुम्ही त्या कंपनीला 3,000 गाड्यांचं परमिट दिलं. एका माणसाला जर असं केलं, उद्या अदानी येईल 1,00,000 गाड्या आणील, मग या माझ्या शेतकऱ्याच्या पोराने काय आत्महत्या करायची का? काय करायचं सांगा मला, काय करायचं का? आता हे जे मोल आहे ना, हे सगळे शेतकऱ्याची पोरं आहे. आणि ह्या पुणे शहराच्या आजूबाजूला जी खेडी आहेत ना, त्या शेतकऱ्यांनी आपलं सोनं, बायकोचं, आईचं घाण ठेवून आणि या गाड्या घेतल्या. यांचे हप्ते कसे भरायचे यांनी? आणि तुम्ही जे आता एक कॉमन सेन्स आहे, ज्या रिक्षाला 1 किलोमीटरला जायला 25 रुपये लागतात, त्याच इथं टॅक्सीला आम्हाला 8 रुपये भेटत द्या का बरं? मग तुम्ही तुमच्या स्तरावर इथं शहरामध्ये एक नियंत्रण नाही मिळू शकत का ह्या ॲपवाल्यांवर? आता आम्हाला असं समजतंय का हे सगळे शासकीय अधिकारी ते काय या कंपन्याच्या मागे पुढे का पळताय? मला काही कळत नाही. ह्या कंपन्यांवर तुम्ही बंधन का नाही? आपलं कोणाचं नियंत्रण आहे या कंपन्यांवर? ह्या उबेर आणि ओला ह्या कंपन्यांवर ऑनलाईन जे ॲप आहे त्याच्यावर आपलं काही नियंत्रण आहे की नाही? मला सांगा, याच्यावर काही नियंत्रण नाही का? अहो, एवढी भयान परिस्थिती आहे, उद्या जर एखाद्याने आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण राहील? काहीच परवडत नाही. आणि ते काय करता, आता या 3,000 टॅक्सी घेतल्यानंतर इथं त्यांनी 3,000 टॅक्सी घेतल्या. आता सांगा त्याच्यामध्ये. आणि आता मी इथं बसलो ना तुमच्या कार्यालयात, मला इथून जर आता टॅक्सी पाहिजे असेल ना, तर हे ऑनलाईन ॲपवाले काय करतात, फक्त त्यांच्या ज्या वेंडरच्या टॅक्सी आहेत त्यांनाच बुकिंग देतात. आमचे पोरं फक्त बघत राहतात, बुकिंग आली पण ती घेता येत नाही ना. म्हणजे त्यांचं नियंत्रण ते मनमानी करताय. आणि त्यांनी 5 ट्रिप मारल्या का त्यांना लगेच 100 रुपये त्यांना त्याच्यामध्ये अलाउन्स पण भेटतो, हे इन्सेंटिव्ह भेटतो. मग त्याचं पुढे काय? मग आमच्या पोरांनी काय करायचं? म्हणजे ही जी मनमानी चालली नाही, फक्त शासनाच्या आणि परिवहन खात्याच्या हलगर्जीपणामुळे. जर तुम्ही ते रेट जर सगळे निर्धारित केले, टॅक्सीचा रेट, रिक्षाचा, काळ्या पिवळीचा टॅक्सीचा ठरवला, मग टुरिस्ट टॅक्सीचा का बरं ठरवत नाही? माझा एकच प्रश्न आहे की आता एखादा मुलगा आहे, त्याने परमिट काढलं, हा तुमचा कोण आहे? एक आपल्याशी जोडला गेला आहे. याला सुरक्षित करणं आपलं काम नाही का? जर एखादा कोणीतरी बाहेरचा उद्योजक येतोय, तो लाखो रुपये टाकतोय आणि 3,000, 4,000, 10,000 गाड्या घेतोय, त्याने हा सुरक्षित राहील का? मग आपण काय करतोय? अशा मुलांना ज्यांनी तुमच्या भरोशावर कर्ज केले, गाड्या घेतल्या, कर्जाचे हप्ते भरायचे त्यांना, मग यांनी काय करायचं? उद्या फास घ्यायचा का? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता एका माणसाला 2पेक्षा 3पेक्षा जास्त परमिट देऊ नका, 3 गाड्यांपेक्षा. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. या मुद्द्यावर ऑलरेडी जेव्हा आता परवा दिवशी मी TC ऑफिसला गेलो होतो, तुमच्या सगळ्यांचे पत्र परवा आले होते. मी स्वतः जितेंद्र पाटील साहेबांबरोबर 2 तास होतो. ॲग्रिगेटर पॉलिसीवर पण चर्चा केलेली आहे आणि ॲग्रिगेटर पॉलिसी आता लवकरच ती येईल, ती फायनल स्टेजला आहे. हे पण बऱ्याच वेळा तुम्ही नसाल त्यावेळेस, पण हे त्या पॉलिसीच्या प्रत्येक मिटिंगला तिथे मुंबईला गेलेले आहे, त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. त्यामध्ये हे जे सध्या जे चालू आहे की 9 रुपये याला किंवा ज्याला जास्त मुंबईमधला रेट जास्त, यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सूत्रता येईल आणि ते फायनल. कारण रॅपिडो बाईक टॅक्सीच्या वेळेस आम्ही सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो होतो, त्याच्यानंतर 8 दिवसांनी उबरचा पण निकाल लागला. त्या निकालामध्ये त्यांनी या प्रकारची सूचना ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने ज्या त्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेली होती ॲग्रिगेटर पॉलिसीशी रिलेटेड, आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने एक कमिटी नेमली. सिनियर मोस्ट IAS ऑफिसर्स त्याचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीने त्यांचे फाइंडिंग सगळे करून ते ऑलरेडी फायनल स्टेजमध्ये आहे. आणि ती या महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्यात, मला माहीत नाही, तर मी शासन नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही की, पण ते ऑलरेडी त्यांचं सगळं फायनल झालेलं आहे. ते जाईल. यामध्ये निश्चितच कष्टकऱ्यांची काळजी घेतली गेलेली आहे आणि त्यांना तुम्हाला न्याय त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे असं होणार नाही की हे त्यांच्या मनमानी कारभार जे करतात ते कारभार ते करू शकणार नाही. बरं, माझी आता याच्यामध्ये एक विनंती आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फक्त कायदा करण्याची गरज आहे का? मला एक सांगा, जर टॅक्सीला काळ्या पिवळीला 25 रुपये किलोमीटरला, मग तुम्ही ह्या ॲपवाल्यांवर बंधन नाही आणू शकत का? यांना 25 रुपयापर्यंत रेट द्या. तेच सांगतोय ना मी. ते मनमानी करताय ना, याला कायदाच पाहिजे का? त्यामध्ये ॲग्रिगेटर पॉलिसी महाराष्ट्रात नाही. ती पॉलिसी साहेब, मी काय म्हणतो, पॉलिसी नको. तुम्ही इथं अधिकारी आहे ना, तुम्ही तो कायदा, तो निर्णय घेऊ शकत नाही का? साहेब, तुम्ही ओला आणि उबेरवाल्यांना जर लेखी कळवलं की टॅक्सी आणि रिक्षा यांच्यापेक्षा खाली दर यांना द्यायचा नाही, तर ते काय करणार आहे? तुम्हाला बंदूक लावणार आहे का? तुम्ही काय करणार? पत्र देत नाही, त्यांच्याशी व्यवहार करा ना.
प्रत्येक गोष्टीला कायदा पाहिजे का मला सांगा? अहो हे नियम आपण आपल्यासाठी बनवले साहेब. मग तुम्ही ऐका, तुम्ही मला तुमचं डिपार्टमेंट हे पुणे जिल्ह्यातलं हे नैराश्यवादी दिसतंय. तुम्ही का कधी केला का प्रयत्न की बाबा एकाला जर एवढा भाव मिळतोय मग दुसऱ्याला काय एवढा कमी देतोय? तुम्ही हा ओला उबेरवाल्यांशी कधी बोलले का? त्यांना पत्र लिहिले का हे तुम्ही हे कमी करा म्हणून? तुम्ही आमच्या मुलांची थोडी काही चूक होऊ द्या, पाहिजे तेवढे दंड लावून देता. तुम्ही या लोकांना यांचे लायसन तरी चेक केले का तुम्ही? आता अनेक ॲप आले मार्केटमध्ये, तुम्ही कधी का करत नाही? माझी एक विनंती आहे, कायदा येईल तेव्हा येईल. आता या पोरांचं नुकसान यांना काय स्वस्तात मिळतो का गॅस CNG? यांना डिझेल स्वस्तात मिळतंय, पेट्रोल स्वस्तात मिळतंय का? तर तुम्ही कायदा येईल तेव्हा येईल. तुम्ही सगळ्यात पहिलं आज उद्याची उद्या त्यांना पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा ही मनमानी थांबवा. जर 25 रुपये तुम्ही जर रिक्षावाल्याला देताय, टॅक्स काळ्या पिवळीला देताय, मग या टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना का देत नाहीये? पत्रव्यवहार लिहा ना. त्याच्यासाठी कायदा, प्रत्येक गोष्टीत कायदा पाहिजे का? काय साहेब, तो वर्षभर येणार नाही कायदा. तोवर काय या पोरांनी काय आत्महत्या करायच्या? यांचं कर्ज थांबणार नाही. बँकेने जे कर्ज दिले ते थांबणार नाही. व्याजावर व्याज चढले. हां, आता हे रेटमुळे परत आणखी 6 महिने कायदा यायला लागले. 2 महिने लागले. 2 महिन्यात आमच्या गाड्या जातात. आहे का? एका महिलेच्या डोळ्यात अश्रू येत आहे आणि मग मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. तुम्ही एक मिनिट थांबा ना. तुम्ही काहीच करू शकत नाही का? तुम्ही यांच्या नियंत्रण साधा प्रश्न विचारू शकत नाही? तुम्ही यांना पत्रव्यवहार करा ना. एका गाडीला जर 25 रुपये मिळत आहे, दुसऱ्याला 8 रुपये मिळतात, 9 रुपये देता येईल. आणि तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? मी सांगितलं तुम्हाला की नाही, तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का? तुम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला अधिकार नाही का? मी तुम्हाला आता तेच सांगितलं हां. की त्याच्यामध्ये मी ओला उबरच्या संदर्भात चर्चा करतो. नाही, पण आतापर्यंत काय केलं तुम्ही? किती वर्षापासून चालले? अहो 2018 पासून चाललंय साहेब हे. नाही, ऐका ना 2 मिनिट. ताई 2 मिनिट ऐका ना. ताई 2 मिनिट ऐका. मी काय म्हणतो साहेब, हे बरं, मला हे तुमच्या अधिकारात नाही का? तुम्ही यांना जाब विचारू शकत नाही का? पाणी प्या. काय रडू नका तुम्ही, आम्ही आहे सगळे तुमच्या पाठीशी. तुम्ही रडू नका ताई, थांबा. साहेब ऐका, माझं एकच म्हणणे, यांना पत्र लिहा आणि ऐका, यांना सगळ्यात पहिले हे सगळं यांचं हे ठरवायला हवं. म्हणजे जेव्हा शासन ठरविल, म्हणजे हे काही वेगळे का? यांना स्वस्तात मिळते का डिझेल, पेट्रोल, पाणी, CNG? काही नको मला, फक्त रेट कार्ड ठरवून द्या. एवढेच फ्लीटचा मुद्दा केला, कारण मला बाकी काही नकोय मला. हा, साहेब तिथं UP, MP, बिहारी, राजस्थान पोर आहेत. आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे. राज्य करतील. बाहेरचे पोरं येऊन इथं काम करतात. म्हणजे यांनी गाड्या विकायच्या आणि त्यांच्या गाड्यांवर ड्रायव्हर राहायचं का? रिक्षावाल्यांना पण बिझनेस नाहीये त्या गाड्यांमुळे सर. त्या गाड्या रिक्षाच्या साईडच्या आहेत, गल्ली बोळात कुठेही जातात सर. काय आमच्यावर किती अन्याय आहे सर. आम्ही हप्ता भरू शकत नाही घरी. नाही साहेब ऐका, माझी एक विनंती आहे. जो कायदा करील सरकार, मग येईल आणि मग तुम्ही कारवाई करणार. तुम्ही इथं कशाला बसले? माझं एकच विनंती आहे, तुमच्या डोळ्यात आम्ही निदर्शनात आणून दिलं ना, त्यांना 25 रुपये कुठे रिक्षाला, काळ्या पिवळीला, आणि यांना 10 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, त्यांच्या बापाची पेंट आहे का? मग याच्यावर तुमचं नियंत्रण नाही का? तुम्ही त्यांना जाब विचारा ना, काही जर त्या गाडीला जर 25 रुपये, याला तू 8 रुपये, 9 रुपये का देतो? आणि कशाला कायदा पाहिजे? कशाला आदेश पाहिजे कोणाचा? तुमच्या लेवलवर, जिल्हा स्तरावर तुम्हाला हे करता येतं आणि लगेच त्यांना पत्रव्यवहार करा. पत्रव्यवहार करा. नाही केलं त्यांच्यावर बंदी आणा ना. तुम्हाला अधिकार आहे साहेब, तुम्ही त्यांच्यावर बंदी आणा. आज इथं या मायमावल्यांना रडावं लागते साहेब. जर कोणाची आत्महत्या घडली नाही, बघा साहेब, आम्ही कोणाला सोडणार नाही. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू साहेब. आम्ही याला सर्वस्व आपण जबाबदार राहाल.